नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पाहू शकता बघा, रकमेत कपात झाली. बघा, रकमेमध्ये कपात झालेली आहे. कशा पद्धतीने रकमेत कपात झाली ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महिलांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, शेवटचे 3 दिवस बाकी. शेवटचे 3 दिवस आता राहिलेले आहेत. कशासाठी 3 दिवस बाकी आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढची माहिती आपण पाहणार आहोत. 3 दिवसात पैसे. बघा, 3 दिवसात आता पैसे या ठिकाणी आहेत. काय माहिती या संदर्भाची, 3 दिवसात पैशा संदर्भात काय संपूर्ण माहिती ती देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच पुढची माहिती तुम्हाला पाहायला मिळते, अधिकाऱ्यांचे निर्देश. तर बघा, अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. कोणाला निर्देश दिलेले आहेत? महिलांच्या हेतूने. ही खूप चांगली बातमी आहे. ती बातमी देखील आपण पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती कळेल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका. तर बघा, लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तरच तुम्हाला कळणार आहे. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी माहिती आहे ती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती तुमच्यासमोर आहे. पुरावा देखील तुम्हाला पाहायला मिळतो. बघा, संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहाय्याने पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय. तर बघा, सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर बघा, रकमेमध्ये कपात झालेली आहे. कशा पद्धतीने ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्यासोबतच 3 दिवस बाकी राहिलेले आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती बघा. पुढे काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. बघा, या योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालविकास सशक्तीकरणासाठी राखीव 3% निधीपैकी 1% निधी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. तो GR देखील त्या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढे आर्थिक वर्ष 2024-25 पुरताच हा निर्णय लागू असेल. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने तसा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. जो काही GR आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, ते त्या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा, पुढे लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये दिले. बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये महिलांना आत्तापर्यंत देण्यात आले होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढे ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना 31 ऑगस्टला पैसे दिले जाणार आहेत. बघा, सर्वात महत्त्वाची माहिती बघा या ठिकाणी सर्व महिलांसाठी आहे. 31 ऑगस्टला तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत त्या महिलांना 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार आहेत. सर्वात मोठी बातमी आहे, सर्वांना लक्षात घ्यायची. 31 ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बघा, 3 दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आत्ता जर आपण पाहिलं, आजची 28 तारीख आहे. ठीक आहे, 28 तारीख आहे. आजपासून 3 दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 29, 30 आणि 31 तारखेला, 31 ऑगस्टला महिलांना पैसे दिले जाणार आहेत. किती महिलांना पैसे मिळतील त्याची देखील माहिती पाहणार आहोत. रकमेत कशी कपात झाली ते देखील पाहणार आहोत. आणि 3 दिवस बाकी. कशासाठी? बघा, सरकारने, शासनाने सांगितलं होतं 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांना 3ही महिन्यांचे म्हणजे जुलैपासून पैसे मिळतील. ज्या महिला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळतील. तर बघा, 31 ऑगस्टच्या अगोदर जर तुम्ही अर्ज केला, म्हणजे 3 दिवस अजूनही आहेत, या 3 दिवसांमध्ये जर तुमचा अर्ज तुम्ही भरला असेल तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे मिळतील. आणि जर तुम्ही 3 दिवसांनंतर अर्ज भरला तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे जे आहेत ते कदाचित मिळू शकणार नाहीत. कारण आत्तापर्यंत जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्यांना जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, 31 ऑगस्टलाच पैसे वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जात आहे. त्याचा जो काही कार्यक्रम आहे तो नागपूरमध्ये होणार आहे. नागपूरमध्ये कार्यक्रम आयोजित होत आहे. लाडकी बहीण योजनेची व्यापक जी काही प्रचार आहे व प्रसिद्धी, प्राप्त अर्जांची छाननी, तांत्रिक अडचणींचे निराकरण इत्यादींसाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा जो काही खर्च आहे तो त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे GR काढण्यात आला होता. तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधींपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तो GR होता. त्यानंतर बघा, 31 ऑगस्टला मिळणार पैसे. बघा, 31 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल रकमेत कपात. बघा, महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1.8 कोटी पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांना, बघा 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळतील.
महिलांना 31 ऑगस्टला 3,000 रुपये दिले जाणार आहेत. बघा 3,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल बहुतेक महिलांचे कमेंट्स देखील होते, सर तुम्ही 3,000 रुपये सांगितलेले, बघा भाऊ तुम्ही 3,000 रुपये सांगितलेले, दादा तुम्ही 3,000 रुपये सांगितलेले आहेत, परंतु 4,500 रुपये मिळणार होते, मग 3,500च कसे? रकमेमध्ये कपात झाली आहे का? तर बघा रकमेमध्ये कपात वगैरे काहीही झालेली नाही आहे. हे जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे 2 हप्त्यांचे पैसे तुम्हाला ऑगस्टला दिले जाणार आहेत. ठीक आहे, 2 हप्त्यांचे पैसे आहेत. आता बघा बहुतेक महिलांना प्रश्न पडतो की एकाच वेळी 3 हप्त्यांचे पैसे 4,500 रुपये मिळणार होते, 4,500 रुपये दिले जाणार होते, परंतु 3,000च का दिले जात आहेत? हा देखील प्रश्न महिलांना त्या ठिकाणी पडतोय. बहुतेक कमेंट्स देखील आलेले आहेत. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला आहे का 3,000च का मिळत आहेत? तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या, 31 ऑगस्टला या ठिकाणी पैसे वाटपाचा जो काही कार्यक्रम आहे तो केला जाणार आहे. त्यासोबतच हा कार्यक्रम झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये देखील पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे, 31 ऑगस्टला पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे. हा जो काही कार्यक्रम आहे तो नागपूरमध्ये होत आहे. तशाच पद्धतीने एक राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी सप्टेंबरमध्ये होईल आणि त्यावेळेस तुम्हाला पुढचे जे पैसे ते पाठवले जातील. आता फक्त 45 ते 50 लाख महिलांनाच पैसे पाठवले जाणार आहेत. ह्यामध्ये जर आपण पाहिले तर जवळपास 1 कोटी महिला अजूनही बाकी आहेत. त्या महिलांना त्या ठिकाणी पैसे जे ते मिळायचे राहणार आहेत, बाकी राहणार आहेत. 1 कोटी महिला त्यांना त्या ठिकाणी अजूनही पैसे मिळणार नाहीत, कारण ह्या ठिकाणी फक्त 45 ते 50 लाख महिलांना पैसे जे ते पाठवले जाणार आहेत. 31 ऑगस्टला 3,000 रुपये दिले जाणार आहेत. राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे येतील. सप्टेंबरमध्ये त्या महिलांना पैसे येतील. किती पैसे येतील, किती रुपये येतील? तर त्या महिलांना येतील 4,500 रुपये आणि ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळाले असतील त्या महिलांना येतील 1,500 रुपये. अशा पद्धतीने हा जो काही कार्यक्रम आहे तो होत आहे. महिलांनी घाबरून जायचं नाही आहे, संभ्रमात राहायचं नाही आहे. संपूर्ण पैसे सरकार या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. जुलैपासूनचे 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांना जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, सर्व क्लिअर झालं असेल. तुम्हाला पैसे मिळाले आहेत का? मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. आता बघा 31 ऑगस्टला 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपुरात होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी सांगितले. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाच्या कुटुंबातील महिला योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. बघा 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जर तुमचं कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. अजूनही जर तुम्ही अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर भरून टाका. 3 दिवस तुमच्याजवळ अजूनही आहेत. 3 दिवस अजूनही बाकी आहेत. आजची 28 तारीख आहे, 29, 30, 31 3 दिवस बाकी आहेत. 3 दिवसांमध्ये तुम्ही अर्ज भरला तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे मिळतील आणि जर तुम्ही सप्टेंबरमध्ये भरला तर कदाचित तुम्हाला जुलैपासूनचे पैसे मिळू शकणार नाहीत, कारण त्या संदर्भाची माहिती अजून आलेली नाही आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती. आता बघा अधिकाऱ्यांनी काय निर्देश दिलेले ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पुरावा तुमच्या समोर आहे. बघा लाडकी बहीण योजना लाभार्थींच्या खात्यातून कोणतीही रक्कम कपात न करण्याचे निर्देश. तर बघा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. कोणत्याही लाडकी बहीण योजनेचे ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यातून रक्कम कपात न करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तुमच्या अकाउंटमधून देखील पैसे गेलेले असतील. बघा बहुतेक महिलांना 3,000 रुपये मिळाले होते. त्या महिलांचे 3,000चे 3,000 कट झालेले आहेत. बाकी महिलांना त्या ठिकाणी 1,500च मिळाले आहेत. बाकी महिलांना 400 रुपये मिळालेले आहेत. बाकी महिलांना 1,000च रुपये मिळालेले आहेत 3,000मधून. अशा पद्धतीचे प्रकार जे ते झाले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती सुरू केली आहे. या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट 2024 या 2 महिन्यांचे प्रत्येकी 3,000 रुपये DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. अजून एक महत्त्वाचं, ज्यांनी KYC केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या. आता बघा तुम्ही KYC केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये KYC झाली म्हणून लिहून पाठवा किंवा KYC डन असं लिहून पाठवू शकता. KYC यस. ठीक आहे, ज्यांचं झालं असेल त्यांनी, आणि ज्यांचं अजून KYC झालं नाही त्यांनी KYC नो लिहून पाठवा. ठीक आहे, सर्व महिलांनी लिहून पाठवायचे. KYC झाली असेल तर KYC यस लिहून पाठवा. KYC झाली नसेल तर KYC नो लिहून पाठवायचं आहे, कारण देखील KYC करणे महत्त्वाचं आहे, तरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा पुढची महत्त्वाची माहिती काय पाहायला मिळते. यात जमा झालेल्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम कपात करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. बघा जर तुमच्या अकाउंटमधून देखील पैसे कपात झाले असतील किंवा आता जे पैसे येणार आहेत त्यामधून कुठलीही कपात न करण्याचे निर्देश या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही बँकांनी अशा पद्धतीचे जे काही पैसे ते कापू नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती पाहिलेली अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला तर लगेच लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी म्हणजेच बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.